त्याची व्याख्या करतायत, मीमांसा करतायत, का जगाला सुख सांगतायत. ऐका, या जगामध्ये जो जो जीव जन्माला आलेला आहे त्या त्या जीवाच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे की मला सुख मिळावं. सुखाकरता मनुष्य रात्रंदिवस धडपड करतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. जीव सुखाची अपेक्षा करतो. त्याचं एक दुसरं कारण असं आहे, जीव हा सुखापासून निर्माण झालेला आहे. आपण काळ भैरवनाथांची सेवा करतो, भक्ती करतो, कारण आपण त्या भगवंताचे अंश आहोत. लक्षात घ्या, आपला जन्म जो आहे हा देवापासून आहे. देव आपला असणारा काय आहे, अंश आहे. आणि मग आपला देव जर सुखाचा सागर असेल तर जीवाला स्वाभाविक सुख झालं पाहिजे. मी तुम्हाला व्यवहारातल्या काही गोष्टी सांगतो. समुद्र तुमच्यापासून दूर आहे आणि या समुद्रापासून मीठ तयार होतं. मीठ कुठून तयार होतं, समुद्रापासून तयार होतं. आणि मग समुद्रापासून मीठ तयार झालं की समुद्राच्या पाण्याची चव कशी आहे, खारट आहे. आणि मग मिठाची चव गोड आहे. बरोबर आहे, झोपू नका, जागे राहा. जसा अंशित गुणधर्म आहे तसाच गुणधर्म अंशात सुद्धा पाहायला मिळतो. समुद्राचं पाणी जर खारट असेल तर मीठ सुद्धा खारट लागतं. मग भगवान परमात्मा हा सुखाचा सागर आहे. आणि मग सुखाचा सागर असताना आपल्याला दुःख का भोगावं लागतं याचा कधीतरी माणसाने विचार करावा. कारण या जीवाचा आणि देव ईश्वर तत्वाचा विचार केला तर शुद्ध चैतन्याला मायारूपी हवा लागली की ईश्वर तत्व तयार होतं. थोडं चिंतन नीट लक्ष देऊन ऐका. काय होतं, शुद्ध चैतन्याला मायारूपी हवा लागली की ईश्वर तत्व तयार होतं. आणि त्याच शुद्ध चैतन्याला अविद्यारूपी हवा लागली की काय होतं, जीव नावाचा घटक तयार होतो. हवा आहे, वेगळं काहीच नाही. जीव आणि देव एकच आहे. आजचं जे शिवतत्व आहे, लक्षात घ्या, आजच्या भगवंताची जन्मकथा जी आहे ही फार गोड या चिंतनातून, या अविद्या आणि माया ह्या चिंतनातून उत्पन्न झालेली. ऐका, म्हणजे मानवी जीवनामध्ये येणारी हवा जी आहे, समुद्रामध्ये हवा लागली की तरंग तयार होतो. हा तरंग वेगळा नसतो. हवा संपली की तरंग समुद्राशी एकरूप होतो. तसे अविद्यारूपी जी माया आहे, हे माया तत्व संपलं की जीव आणि ईश्वर तत्व किंवा शिव तत्व वेगळं राहत नाही. देव आणि आपण एकच आहोत. देव आणि आपण एकच आहोत. पण या मायेने जीवाला एवढं ग्रासलं. ही माया एवढी कठीण आहे. एकदा मुक्ताबाईने चोखोबाऱ्यांना आपल्या चांगदेवाला उपदेश केला. अविद्येचा पुरगड्या वेगी ओसरेना, कल्पनी सुसरेची मिठी सोडिता सुटेना. या अविद्या मायेचं वर्णन केलेलं आहे. या मायेने अनेकांना ग्रासलं. भल्या भल्या पोणारा उलटून भल्या भल्या पोणारा उलटून